लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक आयोजित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न। शैक्षणिक वर्ष मे 2022 ते 2024 या कालावधीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक यांच्या वतीनं नुकताच शनिवार दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी परशुराम सायखेडकर सभागृह सार्वजनिक वाचनालय शालिमार चौक नाशिक येथे नुकताच पार पडला। संपूर्ण जिल्ह्यामधून महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक या शैक्षणिक संस्थांमधून आजपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं भवितव्य घडवलं आहे आणि हेच विद्यार्थी घडवताना शिक्षक कालांतराने सेवानिवृत्त होतात आणि त्यानंतर संस्थेला दिलेल्या प्रामाणिकपणाच्या सेवेबद्दल त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार सोहळा संस्थेतर्फे केला जातो। मागील कोरोनाच्या काळामध्ये या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा हा सत्कार होऊ शकला नाही, म्हणून शैक्षणिक वर्ष मे 2022 ते 2024 या कालावधीतील राहिलेल्या शिक्षकांचा सत्कार म्हणजेच एकूण 200 ते 250 सेवानिवृत्त कर्मचारी शिक्षकांचा सत्कार सोहळा महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिकचे समन्वयक अध्यक्ष डॉक्टर अपूर्व प्रशांत हिरे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवर आणि डॉक्टर काकासाहेब डोळे पोलीस उपसंचालक पोलीस अधीक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक डॉक्टर हरीश आडके उपाध्यक्ष महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक यांनी केले। या सत्कार सोहळ्याप्रसंगी डॉक्टर VS मोरे लिखित कृतार्थ मी या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला। कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी समन्वयक डॉक्टर अपूर्व प्रशांत हिरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। समारंभाचे आभार प्रदर्शन डॉक्टर VS मोरे सहसचिव महात्मा गांधी विद्या मंदिर यांनी मांडलं। तसेच समारोह राष्ट्रगीताने करण्यात आला। खेळीमेळीच्या वातावरणात महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक आयोजित शैक्षणिक वर्ष मे 2022 ते 2024 मध्ये निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। तर आपल्याला नमस्कार करणारे अनेक विद्यार्थी भेटत असतात। ही जी काही परंपरा आहे ही परंपरा आपण सगळ्यांनी टिकवावी अशी मी या वेळेला आपल्याला नम्र प्रार्थना करतो आणि त्याचबरोबर आजच्या आभार दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी गेल्या 2 वर्षामध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी त्यामध्ये मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा संस्थेच्या वतीने संस्थेचे समन्वय आदरणीय डॉक्टर अपूर्व हिरे यांच्या कल्पनेने हा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो। परंतु गेल्या 2 वर्षामध्ये कोरोना काळ आपला त्यामुळे होऊ शकला नाही, त्यामुळे 22 ते 24 या 2 वर्षातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। त्याबद्दल आम्ही संस्थेचे ऋणी आहोत आणि कायम ऋणी राहू हे या ठिकाणी सांगू इच्छितो। महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती या दोन्ही शैक्षणिक संस्थांमधल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला। खरं तर हा सन्मान आपण दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या निमित्तानं करत असतो, परंतु यावर्षी त्या तारखेला घेता आला नाही काय अडचणीमुळे, आणि म्हणून आज आपण हा कार्यक्रम घेतलाय आणि सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी केलाय। त्यांनी जी काही सगळी सेवा या संस्थेमध्ये दिली, संस्थेचं नावलौकिक वाढवलं, त्याच्याबद्दल संस्थेच्या वतीनं हा एक कृतज्ञता सोहळा होता। त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सगळ्यांना मी त्यांचं पुढील आयुष्य हे सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्यमय जावं अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद।